Good morning, student. Class third, subject EVS. Yesterday we completed the lesson number third. Today we will learn the lesson number four, direction and map. Direction and map. दिशा आणि नकाशा. ओके. तर आपल्याला बघायचं आहे याचा दिशा आणि नकाशा. आपल्याला जर डायरेक्शनचे नेम आपल्याला बघायचं आहे. डायरेक्शन कोणते कोणते आहे. जसं आपण डायरेक्शन बघितलं आहे, ईस्ट आहे, वेस्ट आहे, नॉर्थ आहे आणि साऊथ. या चार डायरेक्शन्स आहेत. ईस्ट वेस्ट नॉर्थ अँड साऊथ. 4 डायरेक्शन्स आहेत. 4 डायरेक्शन्स मध्ये आपल्याला बघायचं आहे की ब्लॅकबोर्ड्स कोणत्या डायरेक्शनला आहे. पण डायरेक्शन ओळखायची कशी. लेट अस लर्न हाऊ फाइंड द डायरेक्शन्स. लेट अस लर्न हाऊ टू फाइंड डायरेक्शन. म्हणजे दिशा ओळखायच्या कशा ते आपण या लेसन मध्ये काय करणार आहे शिकणार. तर आपण थोडं बघूया. सॉरी. ट्राय दिस. स्टँड इन द 2 equal row and classroom facing each other. Now take the girl and boys standing the front. Answer the following questions. आपण वर्गामध्ये 2 रांगा केलेल्या आहेत. 2 रांगामध्ये एक गर्ल्स रो आहे, एक बॉयज रो आहे. या रो मध्ये सगळ्यांचे फेस काय आहे, अमोरासमोर आहे. सगळ्यांचे फेस अमोरासमोर आहे. तर तुम्हाला डायरेक्शन विचारत आहे ते बघू. नंतर तुमच्या समोर असणाऱ्या मुला मुलींच्या समोर कोणती दिशा आहे ते आपल्याला ओळखायचं. बघा इथे क्वेश्चन दिलेला आहे. ऑन विच साइड ऑफ युअर यू इज द ब्लॅकबोर्ड. म्हणजे वर्गाचा फळा कोणत्या बाजूला आहे, कोणत्या साइड्सला आहे. नंतर ऑन विच द साइड यू इज द मेन डोअर द क्लासरूम. क्लासरूमचं डोअर्स आहे मेन, ते कोणत्या दिशेला आहे, साइड्सला आहे. ऑन विच साइड ऑफ युअर इज द टीचर टेबल. तुमच्या टीचरचा टेबल्स पण कोणत्या बाजूला आहे. तर आता आपण बघूया हा ब्लॅकबोर्ड. आता ब्लॅकबोर्ड हा आपला स्कूल ब्लॅकबोर्ड आहे. हा वेस्ट डायरेक्शनला आहे, वेस्टला आहे. डोअर पण वेस्टला आहे अँड टेबल पण वेस्ट साइडलाच आहे. पण विंडोज, क्लासरूम मध्ये विंडोज जर विचारली तर ईस्ट साइडला आहे, ईस्ट साइडला आहे. ओके. एवढं तुम्हाला कळलं की तुम्हाला प्रश्न आलेला आहे की ऑन द विच साइड युअर द ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड कोणत्या साइडला आहे, वेस्ट. डोअर पण वेस्ट आणि टेबल पण वेस्ट. तुम्हाला आन्सर लिहिता आलं पाहिजे. ओके. In the same way, in your answer about the main door, the teachers is a different from those girls, boys, facial. The different location, object, the answer in a right or left behind the these. Order the 10 extra where the object location with the use of direction. आपण बघितलं आहे की तुमच्या समोरील मुला मुलींचं डायरेक्शन कोणतं आहे ते आपण बघितलं. आणि अशा प्रकारे आपण बघितलं की दरवाजा कोणत्या साईडला आहे, डोअर्स, ब्लॅकबोर्ड्स कोणत्या साईडला आहे हे आपण आता समजून घेतलेलं आहे. पण तुमच्या समोरच्या मुला मुलींच्या उत्तरे वेगवेगळी येतील. कोणी म्हणे उजव्या बाजूला आहे, कोणी म्हणे डाव्या बाजूला आहे. तर उत्तर सगळ्यांची सारखी नसणार. त्यांना नेमकं कळत नाही की आपण कोणती दिशा सांगायला पाहिजे. त्यांना सांगता येत नाही. पण एखादी वस्तू कुठे आहे किंवा कोणत्या बाजूला आहे ते सांगण्यासाठी दिशांचा वापर करावा लागतो. इथे सांगितलेलं आहे की लास्ट द लोकेशन आन्सर द लाईन ऑन द राईट अँड लेफ्ट इन फ्रंट बिहाइंड these फोर्स इन द ऑर्डर टेक द एक्स्ट्रा वेअर द ऑब्जेक्ट इट इज अ लोकेशन विथ द डायरेक्शन्स. म्हणजे आपल्याला वस्तू कोणत्या साईडला आहे ती सांगण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग होतो, दिशांचा उपयोग होतो, डायरेक्शनचा यूज होत असतो. मग आपल्याला बघायचं आहे लेट अस लर्न हाऊ टू फाइंड द डायरेक्शन. आता आपण डायरेक्शन कसं फाइंड करायचं आहे ते आपण बघायचं आहे. पण आता बघणार आहे द 4 मेन डायरेक्शन. आता किती डायरेक्शन आहे, 4 मेन डायरेक्शन्स आहे. मी सांगितलं 4 मेन डायरेक्शन कोणते आहे, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ.
फोर्थ डायरेक्शन आहे ईस्ट वेस्ट नॉर्थ अँड साऊथ. या 4 मेन डायरेक्शन आहे. हाऊ डू वी फाइंड देम्स? हाऊ डू वी, मग या कशा ओळखायच्या? द डायरेक्शन इन द विच सनराइज इज द ईस्ट. हा सनराइज जे उगवता सूर्य आहे ती म्हणजे ईस्ट. बघा मी इकडे दाखवलेली आहे सनराइजच्या समोरची ईस्ट. अपोजिट साइड मग कोणती आहे? द डायरेक्शन इन द विच सन सेट द वेस्ट. सूर्य उगवता आहे तर कोणती दिशा? ईस्ट. आणि सूर्य काय करत आहे? सन रेस्ट होत आहे म्हणजे मावळत आहे, ती आहे वेस्ट. ती कोणती आहे? वेस्ट. म्हणजे जिकडून सूर्य उगवतो ती दिशा म्हणजे ईस्ट, त्यालाच पूर्व म्हणतात. आणि ज्या दिशेला सूर्य मावळतो ती दिशा म्हणजे वेस्ट, त्याला मराठीमध्ये पश्चिम दिशा म्हणतात. नंतर आता आपल्याला या दोन दिशा डिसाईड करायच्या आहे. मग आपण बघणार आहे की ईस्ट अँड वेस्ट अपोजिट each other. If your stand faces east, we west behind the at a time, and north is left, south is right. Okay. Try this in the open sunrise. I will be help to understand and direction better. आता आपण इथे बघितलेलं आहे की ईस्ट दिशा कोणत्या दिशेला जिकडून सनराइज उगवत आहे, तिकडे सनराइज मावळत आहे, तिकडे वेस्ट आहे. पण आता या दोन दिशेचं डायरेक्शन कसं ठरवायचं? आता मी तुम्हाला रीड करून दाखवलेलं आहे की ॲट अ टाइम ऑन नॉर्थ इज अ लेफ्ट. नॉर्थला कोणती आहे? लेफ्टला कोणती आहे? नॉर्थ आहे. आणि राईटला कोणती आहे? साऊथ. मग मराठीमध्ये जेव्हा आपण बघतो तर जेव्हा मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे पूर्वेकडे, तर माझ्या उजव्या हातावरची दिशा दक्षिण येणार आणि डाव्या हातावरची दिशा कोणती येणार? उत्तर येणार. मग मी इकडे उभा करून आहे तर उजव्या हातावरची दिशा साऊथ आहे आणि डाव्या हातावरची दिशा नॉर्थ. मला लक्षात मी या सूर्याकडे तोंड केलं तर तेव्हा माझ्या डाव्या हातावरची दिशा नॉर्थ आहे आणि उजव्या हातावरची दिशा साऊथ. आता तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे सनराइज जिकडून उगवत आहे तिकडे ईस्ट आहे, त्याच्या ऑपोजिट साइड म्हटलं तरी वेस्ट येतो. आणि सनराइज म्हणजे नॉर्थ कोणत्या दिशेला आहे? लेफ्टला आहे. इकडे नॉर्थ लेफ्टला आहे आणि साऊथ राईटला आहे. ओके. देन मेन 4 डायरेक्शन, द 4 मेन डायरेक्शन ईस्ट वेस्ट नॉर्थ अँड साऊथ अँड फाइंड देम. आता आपण या दिशा फाइंड केलेल्या आहे की कोणत्या दिशेला आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट पिरियडला आपण शिकणार आहे. चलो बाय.